ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक कढई गरम करायला ठेवणार आहोत. कढईमध्ये आधी आपण खसखस घेणार आहोत. खसखस आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये खसखस छान भाजली जाते. ती एका प्लेटमध्ये काढून थंड करायची. आता हे तर मी सुकं खोबरं छान किसून घेतलेलं आहे. तेही आपल्याला छान खोबरं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण मखाने घेणार आहोत. मखानेही आपल्याला 2-3 मिनटं छान रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता तुपावरती आपण छान ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भाजून घेणार आहोत. तर इथे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर ड्रायफ्रूट्स मी इथे छान भाजून घेतलेले आहेत. हेही आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आता तुपावरतीच इथे आपण डिंक घेणार आहोत आणि डिंक छान फुलेपर्यंत तुपावरती छान भाजून घेणार आहोत. तर डिंक आपला छान 2 ते 3 मिनिटांमध्ये फुलला जातो. डिंक फुलला की हाही साईडला काढायचा आणि थंड करून घ्यायचा. आता राहिलेल्या तुपामध्ये इथे आपण खारीक पावडर जी आहे ती छान भाजून घेणार आहोत. खारीक पावडर भाजून झाली की हे सगळे जिन्नस आपण सगळे थंड करून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी बारीक केल्या की गॅसवरती आता आपण पुन्हा गूळ पातळ करायला ठेवणार आहोत. गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित विरघळला की यामध्ये हे तयार केलेल्या सगळ्या पूड घालायच्या, मिक्स करायच्या आणि कोमट गरम असतानाच याचे लाडू बांधायला घ्यायचे. तर मस्त पौष्टिक असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत. सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण आणि फुल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे. लिंकवरती त्रिकोणात देते.